नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे। कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या। एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर, कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन। आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील कुची गावात एसटी बस ग्रामपंचायतीसमोर थांबून प्रवासी चढ उतार करीत असताना समोरून आलेल्या छोटा हत्ती वाहनाच्या चालकाने एसटी चालकाला खाली उडून मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कवठे महांकाळ आगाराची बस क्रमांक MH14 BT 1754 ही बस मंगळवारी दुपारी 4:20 सुमारास कवठे महांकाळहून घाटनांद्रे गावच्या दिशेने जात होती। कुची गावातील ग्रामपंचायती समोरील बस स्टॉपवर बस थांबून प्रवासी चढ उतार सुरू होते। दरम्यान समोरून येणारा छोटा हत्ती क्रमांक MH10 EQ 1189 या वाहनाच्या अज्ञात चालकाने आपले वाहन एसटी बस जवळ थांबून खाली उतरून एसटी चालक दत्तात्रय शहाजी कांबळे यांना बस पुढे घेण्यास सांगितलं। यावेळी बस चालकांनी प्रवासी चढ उतार सुरू असल्याने 2 मिनिटे थांबण्यास सांगितले। मात्र यावरून छोटा हत्ती चालक चिडून गेला व त्याने शिवीगाळ करत एसटी चालक कांबळे यांना बसमधून खाली ओढून हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे। या घटनेप्रकरणी एसटी चालक दत्तात्रय शहाजी कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात छोटा हत्तीवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। मी प्रवासी घ्यायला गाडी थांबवलेली होती। नंतर जो CNGवाला छोटा हत्ती आला, गाडी काढ म्हणला मला। मी म्हणले 5 मिनिटं थांब, प्रवासी उतरून झाले की दरवाजा लावून घेतला की काढतो गाडीमध्ये। त्यानं मला शिवी दिली। शिवी देऊन परत मी गाडी काढत असताना परत आणि शिवी देऊन अंगावर मारली, वळून खाली मारली।